कशाला आला बापू? आता काय पाहिजे तुला? जास्त बोलायचं नाही, पैसे घ्यायचे आणि माल द्यायचा, आपला बहिष करायचं नाही आपल्या काही बी. बापू बोल ना काय चुकलं माझं. तुझ्यासारखं कस्टमर भेटणं म्हणजे माझं लय मोठं भाग्य होतं. बापू सांग काय पाहिजे बापू तुला? तोंड गोरं व्हायची क्रीम द्या, मिशीन दाढीचं पांढरी झाली तुमचं काही खरं नाही बघा, सांगा ना आता. गाडवाला गुळाची काय ते. गाणं एकदाच म्हणून दाखवा बरं एकदाच डबल. नाही काय म्हणलं काय नाही. मी जे क्रीम देतो तर चेहऱ्यालाच लावा. तुम्ही मिशीला दाढीला लागलं तर तुमची मिशी दाढी काळी पांढरी त्याच्यानं होणार बी नाही तर तुम्ही मजावर घाला तर मी कसं करू मला सांगा. मी क्रीम देतो गुन्हाने घ्या. अभी मजा आएगा ना भिडो. क्रीम दिल्या गोरं किती दिवसात होते आणि तोंड जर गोरं होईना गेले, केस जर पांढरे झाले, मया इतकं वाईट नाही बघा, सांगा ना तुम्हाला. अरे भाऊ तू केसाला कशा नाही काय होईल आणि तू माझ्या क्रीमवर घालशील. तू क्रीम नेऊच नको भाऊ, कोणाकडून क्रीम घे म्हणजे काय काय. आणि पहिले जे उधारी आहे पहिले तू याकडे ते उधारी दे सगळं कर त्याच्यानंतर बघू क्रीम घ्यायचं. जास्त बोलायचं नाही, पहिल्याची उधारी आताची एक क्रीमची किती वेळ टोटल मला लावून सांगा बरं पटकन, देऊन टाकतो तुम्ही तुम्हाला. एवढ्याची काय पहिल्याची उधारी ती 150 आहे आणि हे 218 रुपये. दोन्ही मिळून 118 म्हणजे किती झाले? 200 200 400 झाले. ते 50 450 आणि ते 30 480 रुपये झाले. 218 रुपयाला 30 रुपयाला बाजूकून घेतलो आणि गोरा घालतो आणि तुम्ही 218 रुपये म्हणाला यायचे राहू द्या. बापू त्याच्यामुळेच म्हणलं ते 30 रुपयाची क्रीम होती म्हणूनच ते केसही पांढरे झाले आणि डोक्याची केस अशी वापरली असता क्रीम महागाची तर त्याचा रिझल्ट बी तसा राहते. 30 रुपयाच्या क्रीमामुळे ते पांढरे केस झालेत, मजामुळे केस पांढरे झाले कळले. पण आता 30 रुपयाची क्रीम असेल तर द्या, पांढरे हो की ढवळे हो, जास्त बहिष् करा. तुमची उधारी आहे की नाही, पुढच्या बार आले आणि देतो. आता काय माझं नाही तर चलो, आता मला जायचं आहे, वक्र नाही पुन्हा बसा. अरे नाही रे बापू तू जाय, माझ्याकडे क्रीम नाही तू माझ्याकडे घेत राहू नको भाऊ. तू दुसऱ्या कोणत्याही मेडिकलवर जात रे बघ, मी कदरून घे. तू तोंड बघली की मला म्हणजे अर्ध गिरायक मला भाऊ. मला येणार बोचा तुझं माझा काही संबंधच नाही, कसं सुटला जाऊ दे.